आजचा बिग बॉसचा एपिसोड बघितलात का? आजचा एपिसोड चालू झाला आणि अमाल मलिक त्याचा स्ट्रगल सांगत होता. अमाल मलिक त्याचा स्ट्रगल सांगतोय. ज्याचं वडील डेब्यू मलिक आहे, त्याला कसं त्याच्या नावाचं डिसएडव्हान्टेज झालं, कंटाळून त्याने शेवटी मावशीला फोन केला न्यूझीलंडला येतोय म्हणून. तेव्हा प्रणिती भारी म्हटलं की हे अच्छा था की तू बोर झाला तर भाऊ तुम्ही न्यूझीलंडला तरी जात होते, आम्ही शिर्डीला जायचो. आणि जिकेने पण म्हटलं की त्याच नावामुळे तुला कुठंतरी सलमान खानपर्यंत तरी पोहोचता आलं, पण प्रणित किंवा आमच्यासारख्याला तिथपर्यंत पोहोचणं पण शक्य नव्हतं. तर प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळंच दुखणं असतं. देवाने कितीही चांगलं देऊ द्या, देवाने कितीही भरभरून देऊ द्या, पण त्यातल्या वाईट गोष्टी शोधून काढून, त्यातले निगेटिव्ह पॉईंट शोधून काढून प्रत्येकाला आपलं रडघण हे मांडायचंच असतं. आज बिग बॉस मात्र मूडमध्ये दिसत होता. असेंब्ली रूममध्ये सगळ्यांना बोलवलं होतं. प्रणितचं नाव घेऊन मजा घेतोय. प्रणित पीछे क्यू कार्ड रखे. प्रणित चालला तिकडे क्यू कार्ड आणायला, तर बिग बॉस मागून म्हणतोय अरे उन्हें लेके आने की कोई जरूरत नाहीये. तर कुठे ना कुठेतरी प्रणितला हायलाईट करायचा प्रयत्न होता, तर ते पाहून छान वाटलं. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये आज लाईव्ह ऑडियन्सची एंट्री झाली. ही लाईव्ह ऑडियन्स सगळ्यांना माहिती आहे कोणती लाईव्ह ऑडियन्स येते घरामध्ये, किती त्यातले PR असतात, किती बिग बॉसचे चमचे असतात आणि किती खरी ऑडियन्स असते, किती खरी न्यूट्रल ऑडियन्स असते. सगळ्यांना माहिती आहे, एक्सप्लेन करायची काही गरज नाही. तर या टास्कमध्ये ऑलरेडी घरातले कंटेस्टंट 3 ग्रुपमध्ये डिवाइड झालेले होते. 3 ग्रुपमध्ये 3-3 जण असे 9 जण डिवाइड झाले होते आणि अमालिक हा कॅप्टन असल्यामुळे तो या टास्कचा भाग नव्हता, कारण तो ऑलरेडी घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेमधून सेफ आहे. याच्यामध्ये कसं होणार होतं, हे 3 ग्रुप इंडिव्हिज्युअली प्रत्येक कंटेस्टंट परफॉर्म करणार होता ग्रुपने जाऊन, आणि जे समोर बसलेली ऑडियन्स असणार होती 150 लोक घरामध्ये आले होते. पहिल्या ग्रुपच्या वेळी 50, दुसऱ्या ग्रुपच्या वेळी 50, तिसऱ्या ग्रुपच्या वेळी 50, आणि हे बसलेले 50 लोक त्या समोरच्या तिघांना जे परफॉर्म करतात त्यांना वोट करणार होते. तर त्यांची वोटिंग झाल्यानंतर सगळ्यात जास्त दोघांना ज्यांना जास्त वोटिंग आलेले असतील ते ठरणार कॅप्टनशिपचे कंटेस्टंट, आणि सगळ्यात कमी ज्याला वोट येईल तो होणार घरातून बाहेर. असा हा एलिमिनेशन प्लस कॅप्टन्सी टास्क होता. याच्यामध्ये फर्स्ट राऊंडमध्ये मृदुल, प्रणित आणि गौरवने परफॉर्म केलं. ओव्हरऑल टास्कमध्ये प्रणितचा परफॉर्मन्स हा चांगला वाटला. ऑब्व्हियसली स्टँडअप कॉमेडियन आहे, त्याचा पेशा आहे, कुठे ना कुठेतरी तो इंटरेस्टिंग आणि चांगला नक्कीच वाटणार. त्यामध्ये त्याने फरहानाची चांगलीच वाजवली. सेकंड बॅचमध्ये तानिया, फरहाना आणि कुनिका यांनी परफॉर्म केलं. तर इथे जेव्हा फरहाना बोलली की ऑडियन्स बाहेर बैठी आहे मेरी, तेव्हा एडिटरने तिचे ऑडियन्स लगेच दाखवले. तुम्ही पाहू शकता, हे बिग बॉसच्या एडिटरने दाखवलेली ऑडियन्स होती. ते 50 लोक बसले होते, त्यातले हेच तिघे एडिटरने का दाखवले मला नाही माहित. त्यानंतर थर्ड राऊंड जेव्हा परफॉर्म केलं तेव्हा शेहबाज, मालती आणि अश्नूर हे समोर आले. ऑब्व्हियसली थर्ड राऊंडमध्ये क्लिअर कट शेहबाजला जास्त वोटिंग पडणार होतं. त्यानंतर मग जे काही या 3 ग्रुपला झालेलं वोटिंग होतं इंडिव्हिज्युअली प्रत्येक कंटेस्टंटच्या नावाने, ते सगळं तो जो बॅलेट बॉक्स होता तो असेंब्ली रूममध्ये आणण्यात आला आणि घराचा कॅप्टन अमाल मलिक यांनी तो बॉक्स ओपन केला. ते कंटेस्टंटचे जे वोटिंग्स होते ते कार्ड्स त्यांनी प्रत्येक कंटेस्टंटच्या हातामध्ये दिले. तर प्रत्येक कंटेस्टंटला मिळालेले जर आपण वोटिंग्स बघितलं तर फर्स्ट राऊंडला ज्यांनी परफॉर्म केलं होतं तर गौरव, प्रणित आणि मृदुल, याच्यामध्ये गौरवला 24, प्रणितला 21 आणि मृदुलला 4 वोट्स आले होते. म्हणजे त्यांच्यासमोर जे 50 लोक बसले होते त्यातलं 24, 21 आणि 4 असं त्यांनी वोटिंग दिलं होतं. त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये जर आपण बघितलं तर सेकंड राऊंडमध्ये पहिले 50 लोक बाहेर गेली, नंतर अजून वेगळी 50 लोक आतमध्ये आली. त्यांच्यासमोर तानिया, कुनिका आणि फरहाना यांनी परफॉर्म केलं. तिघांनी ऑलमोस्ट सारखंच वोटिंग आलं. तानियाला 18, कुनिकाला 16 आणि फरहानाला 16. यात तानियाला फक्त 2 वोटिंग जास्त आलं. त्यानंतर थर्ड राऊंड जो होता त्या थर्ड राऊंडच्या वेळी सेकंड राऊंडवाले बाहेर गेले आणि अजून वेगळे 50 लोक आतमध्ये आले. असे टोटल 150 लोक तिथे आलेले होते. तर या थर्ड राऊंडच्या वेळी जे 50 लोक होते त्यांनी वोटिंग जे केलं होतं त्यामध्ये त्यांनी शेहबाज, अश्नूर आणि मालती यांना वोटिंग केलं. त्यामध्ये शेहबाजला सगळ्यात जास्त म्हणजे 28 वोटिंग आले. त्यानंतर अश्नूरला 15 आणि मालतीला 7 असं वोटिंग हे डिवाइड झालं. तर ओव्हरऑल बघितलं तर शेहबाजला 28 आणि गौरवला 24 असे 2 टॉप कंटेस्टंट, आणि थर्ड नंबरला होता प्रणित मोरे 21. तर मग त्यामुळे शेहबाज आणि गौरव हे टॉपचे 2 कंटेस्टंट ठरले कॅप्टन्सीचे दावेदार. आणि सगळ्यात कमी वोट आलं होतं मृदुलला. तो ठरला घरातून बाहेर जाण्यासाठी एलिमिनेट झाला. त्याला आले होते 4 वोट. त्याच्या पाठोपाठ होते मालतीला वोट 7, आणि प्रणितच्या फर्स्ट राऊंडमधला 1 वोट मला वाटतं गृहीत धरण्यात नव्हता आला, कारण त्यांचे टोटल 49 होतात, बाकी सगळ्यांचे 50-50 होतात. तो काहीतरी त्याच्यावरती व्यवस्थित लिहिलेलं नव्हतं समथिंग काहीतरी, त्यामुळे धरला नव्हता अमाल मलिकने. तर आता इथे मला फक्त एकच प्रश्न आहे, बिग बॉसने 9च्या 9 कंटेस्टंट्सला त्या 50 लोकांच्या समोर, त्या 150 लोकांच्या समोर एका वेळी का उभं करून वोटिंग घेतलं नाही? ते ग्रुपमध्ये का कंटेस्टंट्सला बोलवलं? त्या बसलेल्या लोकांना 3-3च ऑप्शन वोटिंगसाठी का देण्यात आले? समजा मी तिथे बसलोय, सेकंड राऊंडला माझ्यासमोर आली कुनिका, फरहाना आणि तानिया. या तिघांना पण कलेशींना मला जर वोट द्यायचं नसेल, आणि मला जर वोट द्यायचा असेल मृदुल तिवारीला, किंवा मला वोट द्यायचा असेल प्रणित मोरेला, तर मी ह्या तिघांना का वोटिंग करायचं? ही कुठली जबरदस्ती बिग बॉसची? म्हणजे तुम्ही ठरवून प्लॅनिंग करून ह्या सगळ्या गोष्टी करणार, आणि आज मृदुल तिवारी सारखा एक चांगला कंटेस्टंट यांनी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थ्रेट, सगळ्यात मोठी थ्रेट घरातून यांनी एवढ्या सहजतेने आणि सहजरित्या हटवली.
कुठे ना कुठेतरी घरच्यांच्या वोटिंगनी सुद्धा मृदुल तिवारी मे बी बाहेर झाला नसता, कारण घरामध्ये पण सगळ्यांबरोबर त्याचं चांगलं होतं. त्यावेळी ह्यांनी घरच्यांचे वोटिंगचं न आजमावता ह्यांनी केलं आहे लाईव्ह ऑडियन्स वोटिंग, म्हणजेच PR आणि बिग बॉसचे चमचे लोक जे येऊन वोटिंग करणार. आता सगळ्यात कमी वोट आल्यामुळे मृदुल तिवारीला बिग बॉसने सांगितलं की मृदुल सगळ्यांना भेटून मागच्या दरवाजाने तू बाहेर ये. तर बाहेर पडण्याच्या अगोदर मृदुल सर्वांना भेटला, तिथे फरहानाला सुद्धा स्वतःहून सॉरी म्हणाला, कुनिकाच्या पाया पडला. तर खरंच मुलगा मनाने चांगला होता, स्वभावाने चांगला होता, बाहेरूनही सपोर्ट होता. पण कुठे ना कुठेतरी बिग बॉसला जे फरहानासारखं नेचर हवंय, शिव्या घालणारं, लोकांना शिव्या देणारं, लोकांना तुच्छ लेखणारं, लोकांची लायकी काढणारं, हे अशा प्रकारचं नेचर त्याचं नसल्यामुळे कुठे ना कुठेतरी बिग बॉसला तो घरामध्ये ठेवण्याच्या लायकीचा वाटला नाही. त्यामुळे प्लॅनिंग करून ह्या एवढ्या चांगल्या कंटेस्टंटला बाहेर काढण्यात आलं. त्यांनी एक वाक्य बोललं, ते वाक्य खरंच माझ्या मनाला लागलं. बिग बॉस का क्या है भाई, लाईफ में जीते हुए लोग है. बिग बॉसचं काय आहे, आयुष्यात जिंकलेले लोक आहोत. हे खरंच म्हणजे एक खूप चांगलं वाक्य बोलला. याच्या अगोदरही तो म्हटलेला आहे, वोटिंगमध्ये मला कोणी हरवू शकत नाही, एवढंच जर प्रॉब्लेम वाटतोय तर मला घराबाहेर काढा, हे तो बोललेला आहे. आणि कुठेतरी बिग बॉसने ह्या टास्कला नाव दिलं होतं राजनीती, राजकारण. आणि नावाला साजेसं असं कार्य करून, कर्म करून बिग बॉसने हा जो टास्क होता हा सफल केला, सार्थकी लावला. आणि राजनीती करून मृदुल तिवारी सारख्या एक स्ट्रॉंग कंटेस्टंटला, सलमान खान आणि बिग बॉसला सगळ्या त्याच्या फेवरेट लोकांसाठी वाटणारा थ्रेट म्हणून असणाऱ्या ह्या कंटेस्टंटला बिग बॉसने सहजरित्या, अगदी दुधातून माशी जशी बाजूला काढावी तसं अगदी सहजरित्या बाजूला काढलेलं तरी मला दिसून आलं. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. लिहून की मृदुलच्या ह्या एविक्शनवरती जो खरा न्यूट्रल आहे ना, जो खरा न्यूट्रल तो रडल्याशिवाय राहिला नसेल, डोळ्यातून पाणी नक्कीच आलं असणार. आणि एक गोष्ट प्रणित जी काही पण डिस्कस करत होते, पहिला आवेश, नंतर बजाज आणि आता मृदुल. तर बिग बॉस कडून जेव्हा ऑप्शन देण्यात येतात तेव्हा प्रत्येक वेळी आपल्या ग्रुपमधून बाहेर का जातोय, आणि दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या साईडला सेव्ह करो बचाव, नक्की काय चाललंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आजच्या एपिसोडबद्दल, मृदुलच्या झालेल्या एविक्शनबद्दल? एविक्शन तुम्हाला फेअर वाटलं, अनफेअर वाटलं? तो मृदुल तुम्हाला कसा वाटत होता? त्याचा गेम भलेही दिसत नव्हता, पण ठीक आहे, पब्लिकच्या वोटिंगनुसार त्याला निदान टॉप 5 मध्ये तरी नेऊन नंतर राजकारण केलं असतं, चाललं असतं. पण तुम्ही इतक्या लवकर एखाद्या स्ट्रॉंग कंटेस्टंटला अशा प्रकारे बाहेर काढता, त्याही घरामध्ये कुनिका, मालती ती असे कंटेस्टंट असताना तुम्ही मृदुल तिवारी सारख्याला जर बाहेर काढता, ज्याला खरंच बाहेरून खूप चांगलं वोटिंग आहे आणि त्या वोटिंगच्या आधारे तो टॉप 3 पण गाठू शकला असता, हे मी कन्फर्म सांगतो. या वर्षी जो बिग बॉसचा सीझन होतोय हा क्लिअरली बायस, अनफेअर आणि स्क्रिप्टेड हा दिसून येतोय, वाटतोय. अमाल मलिक, कुनिका, शेबाज यांना ठरवून बिग बॉस वाचवतोय. आता तर एक न्यूज आली फरहाना भट्टची. आता ही न्यूज खरी आहे खोटी आहे हे मी सांगणार नाही, पण तुम्हाला न्यूज सांगणं हे माझं काम आहे. मी तुम्हाला स्क्रीनशॉट लावतो, तुम्ही स्क्रीनशॉट नक्की बघा. मित्रांनो, सपोर्ट तुम्ही ज्याला करता त्याला सपोर्ट नक्की चालू राहू द्या. ही खरी वेळ आहे सपोर्ट करण्याची, सपोर्ट वाढवण्याची. उद्या नॉमिनेशन टास्क दाखवण्यात आपण भयंकर ट्विस्ट घेतलेला टास्क असणार आहे, त्याच्याबद्दल आपण उद्या बोलूच. यामध्ये स्वतः बिग बॉसने कशा प्रकारे गौरवची कॅप्टन्सी काढली, शेबाजला दिली, त्यानंतर शेबाजला दिल्यानंतर तो काय करणार आहे, तो कुनिकाला सेव्ह करणार की कसं करणार, हे नक्कीच उद्या जेव्हा एपिसोडमध्ये दाखवलं जाईल आपण डिस्कस करूया. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.